नमस्कार मंडळी, रामराम. मी प्रदीप पवार तुमचं स्वागत करतो कॅज्युअल चर्चा या मराठी चॅनलवर. आज आपल्या सोबत आहेत एक युवा उद्योजक सुमित नलावडे, SK वॉशिंग अँड डिटेलिंग स्टुडिओ चे मालक सुमित नलावडे. आज आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांचा व्यवसाय कोणता आहे आणि ते व्यवसाय चालू करत असताना त्यांना संकट कोणती आली, त्याच्यावरती त्यांनी कशी मात केली आणि आपले नवीन प्रेक्षक जे हा व्यवसाय चालू करण्यात बघत आहेत तर त्यांना काय मदत होईल. नमस्कार सुमित. नमस्कार. तर आपल्या प्रेक्षकांना तुझ्या व्यवसायाबद्दल सांग की नेमका या बिझनेस मध्ये तू काय करतो. नमस्कार, मी सुमित नलावडे. सध्या डिमार्ट रोडला मानस हॉटेलच्या शेजारी आपलं हे वर्कशॉप चालू आहे. तिथं आपण गाड्यांचे पूर्ण डिटेलिंग, इंटर क्लिनिंग, वॉशिंग आणि पूर्ण मेंटेनन्सची कामं करतोय सध्या. अच्छा, तर आता हा व्यवसाय चालू केलास, याच्याबद्दल तुला आधी नॉलेज होतं, म्हणजे होतं का? तर तुझं शिक्षण कशात झालं याच्यामध्ये आणि या बिझनेसची आयडिया तुझ्या माइंड मध्ये कशी आली की हाच बिझनेस आपण चालू केला पाहिजे. पहिल्यांदा तर इकडं येणं असं काय वाटत नव्हतं. कॉलेजला तर आपण एकत्र होतोच. हा, डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर जॉबचं तर काय एवढं वाटत नव्हतं. हा, घरचा आणि पाहुण्यांचा सपोर्ट होता आणि त्यांच्या एक माइंड म्हणून आले की ह्या क्षेत्रात जा. अच्छा. आता महत्वाचा मुद्दा बोललास की घरच्यांचा आणि पाहुण्यांचा तुला सपोर्ट होता. म्हणजे कसं होतं, आपण एखादा व्यवसाय चालू करतो, आलाच असेल अनुभव की आई वडिलांकडून विरोध होतो की बाबा तू नोकरी कर, कशाला बिझनेस मध्ये बसतो, एवढा फायदा नाही होणार आहे. तर याच्यावरती तू कसं त्यांना कन्व्हिन्स केलंस की मी करतो व्यवसाय, सक्सेसफुली करून दाखवतो. पहिल्यांदा तर वडील मध्ये होते, त्यामुळे त्यांना माहित होतं की जॉब आणि बिझनेस मधला काय फरक आहे. त्यामुळे त्यांनी तर मला फुल सपोर्ट केला की तू बिझनेसच कर. अच्छा, तर सुमित, तू एसकेच हे म्हणजे बिझनेसचं नाव कशावर सुचलं तुला की आपण तेच ठेवावं? कारण की काय होतं, बिझनेस आपण बोलतो पण नाव पण असं वाटतं की आत्ताच्या तरुण पिढीला नाव पण असं वाटतं की काहीतरी युनिक ठेवावं. तर कारण काय होतं त्याला? कारण असं की पहिल्यापासून आमचं घराणं मेकॅनिकल क्षेत्रात आहे. ओके. तर आजोबांचं नाव श्रीरंग केशव नलावडे. बर. तर त्यांच्या नावावर त्यांना SK म्हणून भरपूर जण ओळखायचे ओके. आधीपासून. अच्छा. तर ते मला असं पाहिजे होतं की त्यांचा वारसा पुढे चालला पाहिजे, म्हणून मी गॅरेजचं नाव SK वॉशिंग हे काहीतरी नवीन ऐका भेटतं आणि जे कोण नवीन येणार आहे त्या बिझनेस मध्ये त्यांना खरंच एक प्रेरणा आहे. हा बिझनेस केला उभा तू, नॉट अ जोक की एवढं मोठं उभं करण्यासाठी भरपूर पैसा लागतो, राईट? आणि घरून तर तुला लगेच भेटणार नाहीये मागितल्या पैसा, हे कुणालाच भेटत नाही. तर ते कसं मॅनेज केलंस? पहिले तर मला नातेवाईकांमध्ये माझा मामा, त्या व्यक्तीची मला इतकी साथ आहे की आजपर्यंत मला कधी कुठल्या बँकेची गरज नाही पडली. बरं, म्हणजे पहिल्यांदा आपण म्हणू शकतो तुला फंडिंग मामाकडनं भेटले. मामाकडून आलं. वडिलांनी सुरुवात करून दिली पण हा बिझनेस वाढवायला मला मामाने मदत केली. अच्छा, झालं बिझनेसचं, झालं, तू भांडवलीचं सांगितलंस. आता समज तरुण पिढीला ह्या व्यवसायामध्ये पडायचं असेल तर त्यांच्यासाठी भांडवल ही लय मोठी गोष्ट असते. तू त्यांना काय सांगशील की याच्यावर कसं त्यांनी हे करायला पाहिजे? कारण की काय होतं की मुलं म्हणतात की भांडवल नाहीये मग नोकरी करावी 2-3 वर्ष 4 वर्ष आणि त्याच्यानंतर त्या फेज मधनं आपण निघून जातो. तर तू त्यांना काय सल्ला देशील? आपले जे आता शिक्षण आपण जे मुलं घेतात त्यांना ज्या क्षेत्रात पुढे जायचं असतं या क्षेत्रात गव्हर्नमेंटने सुद्धा भरपूर संधी उपलब्ध करून दिल्या. अच्छा. की त्याला ऑफर्स असतात, बँकेकडून सुद्धा काही असतात संधी. ओके. तर त्या नसेलच घरून काही सपोर्ट किंवा नसेल फायनान्शियल कंडिशन तेवढी, तर त्यांचा वापर करून पुढे जावं असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही घरातून तुम्हाला याच्यासारखा मामांकडनं सपोर्ट नाही भेटला तरी तुम्ही गव्हर्नमेंट थ्रू जाऊ शकता. बँका पण भरपूर देतात जसं सांगितलंय. चौकशी केली जातील. हो, भरपूर. बरोबर, ठीक आहे. तर आता मी काय म्हणतो की हे आपलं डिटेलिंग कार बद्दल आहे, बाईक बद्दल आहे, हा व्यवसाय सातारमध्ये नवीन नाही, भरपूर आहेत आपल्याला कॉम्पिटिशन. तर त्या कॉम्पिटिशन मधनं तू हा बिझनेस कसा उभा केलास, कसा टिकवलास आणि कस्टमर कसे अट्रॅक्ट होतात तिथे? सुरुवातीला तर मला संकट मोठे हे आले की माझ्या आउटसाइड पडते. बरोबर. पण मला क्वालिटी द्यायची होती त्या क्षेत्रात, त्यामुळे आपण पहिलं डोक्यात एकच ठेवलेलं की प्रोडक्ट आपल्याला ब्रँडेड वापरायचे. राईट. लोकल प्रोडक्ट मध्ये आपण काम पहिल्यापासून कधीच करत. तर हा माझा पहिला प्लस पॉईंट झाला.
तिथनं माझी सुरुवात झाली. बरोबर. आता कस्टमर साठी म्हणजे तुला कस्टमर पाहिजे, तू त्यांच्याकडे कसं सुरुवातीला काय केलंस की ओळखीनं तुझं हे निर्माण केलीस की काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी ओपन केली? कारण की भरपूर जण आहेत आता पण मला वाटतं जे बघणारी प्रेक्षक असतील आपले त्यांचं गॅरेज असेलच, पण काय होतं 10x10च्या खोलीमध्ये असतं, मग तिथून म्हणतात की आमच्याकडे एवढे कस्टमर येत नाहीयेत, तर त्यांना काय तू सल्ला देशील जेणेकरून त्यांचे कस्टमर वाढतील? कमी शब्दात एवढंच सांगेन की आपण कस्टमरला काय देतोय त्याच्यापेक्षा कस्टमरला आपल्याकडून काय हवंय हे देण्याचा म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन महत्वाचं असतं या धंद्यामध्ये. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा व्यवसायात कामगार लय महत्वाचे, म्हणजे त्यांच्याशिवाय काय पान हालतच नाहीये. बरोबर. आणि आपण बघतोय की 5-6 महिने वर्षानंतर स्विच करतात डायरेक्ट, म्हणजे बदलतात, त्यांना पगार पाहिजे असतो, हे पाहिजे असतं. तर तू कामगारांना जोडून कसं ठेवलंयस? आपल्या इथं जी जी कामं होतात त्याचं पूर्ण पेमेंट कामावरती डिपेंड असतं. म्हणजे बाकी ठिकाणी काय असते की एक ठराविक पगार मंथली किंवा दिवसाची हजेरी वगैरे, इथं तसं काय नसतं. मी प्रत्येक कामगाराला भावाप्रमाणे जपतो. अच्छा. प्रत्येकांना अगदी म्हणजे ड्रेस कोड पासून माझ्यापासून त्यांच्यापर्यंत सगळं सेमच असतं. अच्छा, ड्रेस कोड सगळ्यांना सेम आहे. अच्छा. म्हणजे एक त्यांच्याबरोबर बॉन्डिंग करणं महत्वाचं असतं. ओके. आणि आता या बिझनेस मध्ये तुझं बघून नातेवाईक हे खुश झालेच असतील एवढ्या मोठ्या, मी दुसरा शब्द नाही वापरत, खुशच झाले असतील. पण याच्यावरनं तुझे भाऊ, मावस भाऊ असतील, चुलत भाऊ असतील, यांना तू कसं सपोर्ट केलास की ते म्हटले असतील दादा मला बिझनेस मध्ये पडायचं, तर तू काय सांगितलंस त्यांना की कसं सपोर्ट केलास? माझ्याकडून नेहमीच पॉझिटिव्ह गेले त्यांना जे काय द्यायचे ते. अच्छा. तर आता आपण बोलतोय एवढं, प्रेक्षक म्हणतील हा इथंच फक्त घेतोय, याचं गॅरेज आहे हे दाखवतोय, तर आपण थोडं तुझं गॅरेज एक्सप्लोर करूया. काय काय वस्तू तू नेमकं गॅरेज मेंटेन कसं केलं? कारण की विषय असतो एखादा बिझनेस ओपन करतो त्याला काय असतं की मला सेटअप पाहिजे, सेटअप कसा ठेवू शकतो, मुद्दाच आपण बघूया. सेटअप बघताना आपण चर्चा करूया की तू सेटअप कसा ठेवलास, त्याच्यावरती काय केलं. तर चल आपण थोडं पण गॅरेज बघूया. तर सुमित, आपण थोडं आता गॅरेज एक्सप्लोर करूया, तुझं तू कसं मेंटेन केलंय, काय काय करतोस ते बघूया. मला याच्याबद्दल सांगशील हा स्टुडिओ तू का केलास? आता फोटो स्टुडिओ असतो वेगळा, तू कार स्टुडिओ केलास, याचं कारण काय? ज्यावेळेस आपण एखाद्या गाडीवर डिटेलिंग करतो, ज्यावेळेस त्यावर काम करत असतो, अच्छा, डस्ट हा, त्यासाठी एक पॅक सेटअप असणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण हे केलेलं आहे. तर मला एक असं वाटतं की ही एक भन्नाट आयडिया आहे की गाड्यांसाठी स्टुडिओ आणि त्याची एवढी काळजी, त्याच्या मागं उद्दिष्ट काय होतं की नाही करत सगळी? काय असतं, ज्यावेळेस गाडी आपल्या इथे येते त्यावेळेस ती गाडी एक पेशंट आणि आपण त्याच्यावर एक डॉक्टर म्हणून काम करणं गरजेचं असतं. अच्छा. ज्यावेळेस आपण असं काम करतो त्यावेळेस कस्टमरला पण सॅटिस्फॅक्शन मिळतं. ओके. आणि सगळ्याच गोष्टी होतात. बरं बरं. तर तू असं लिहिलंय की इकडे वॉशिंग, इंटेरियर हे सगळं जेवढं आहे ते सगळं होतं आपल्या इथं? हो हो, फुल डिटेल मध्ये. हो हो, एकदम. ओके ओके. हा स्टुडिओ झाला. ओके, हा स्टुडिओ. आणि मला ही फ्रेम आवडली तुझी एस्केस, हे मला तर वाटतं तुझ्या ब्रँड मध्ये तुझा फोटो पाहिजे. याच्यावर तुझा काय विचार आहे? एक कस्टमर होते, त्यांना आपलं काम इतकं आवडलं की त्यांनी माझं बसून बसून इथं स्केच बनवलं. ओके. ते लावलंय मी. म्हणजे कस्टमर थ्रू तुला ते भेटलंय, थोडक्यात अप्रिशिएट म्हणू शकतोस की तू भारी काम केलं म्हणून कस्टमरनं तुला भेट दिली म्हणून. अच्छा, चल मी रॅम्प दाखवतो. अच्छा, हे तुझं स्टुडिओ झालं फक्त? हो. अच्छा, वॉशिंग रॅम्प दाखवतो. ठीक आहे, चल. सुमित, हे तुझं वॉशिंग रॅम्प. अच्छा, हे किती बाय कितीच आहे? म्हणजे असं एक साधारण छोट्या गाडीला 20 फूट रॅम्प लागतो. अच्छा. अगदी 10 फूट असेल तरी चालतो तो. ओके. आणि 20 फूट असेल तर थोडं कम्फर्टेबल असतं. अच्छा. आणि याच गाड्या 4 व्हीलर का तुझ्याकडे ट्रक्स असे मोठमोठे गाडी काय कोणत्या येतात? आपल्याकडे अशोक लेलंड, टाटा आणि भारत बेन्झ कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट आहे. अच्छा. त्यांच्या सगळ्या हेवी गाड्या येतात मोठी, त्यांना आपल्याला हा रॅम्प पुरत नाही, त्यासाठी माझा दुसरा सेटअप पलीकडे. अच्छा अच्छा. याच ठिकाणी आपण 2 रॅम्प केलेले. कार लाईन साठी हा आणि मोठ्या हेवी व्हेकल साठी तो. ओके. तुला कॉन्ट्रॅक्ट भेटला म्हणला तू टाटाचे ह्याचे, आता नवीन जे व्यवसाय करत असतील ते म्हणत असतील की आम्हाला तर इथलंच कस्टमर भेटत नाहीये, तू कॉन्ट्रॅक्ट कसं घेतलं? त्याच्या मागे तुझी काय होती थिंकिंग की तू तिथपर्यंत कसा पोहोचलास? सुरुवातीला तर म्हणजे आता हा एरिया पूर्ण इंडस्ट्रियल एरिया म्हणून ओळखला जातो. इथं सगळे शोरूम्स, कारखाने वगैरे व्हायला लागलेले.
तर त्या लोकांना सुद्धा एक जवळ सेटअप असणं गरजेचं होतं, पण त्यांना क्वालिटी पाहिजे होती. कारण बेंझ सारखी कंपनी अशी आहे की त्यांना क्वालिटी मॅटर करते. तर त्यांचं सुरुवातीचं ह्या कंपन्यांची कामं आपण फक्त क्वालिटी दाखवण्यासाठी केलेली आहे. त्याच्यानंतर एक म्हणतो ना आपला एक अनुभव असतो, तो त्यांना आवडला आणि त्याच्यानंतर आपले कॉन्ट्रॅक्ट झाले. ओके. आणि आता बघत असतील जे सातारा मधले प्रेक्षक असतील त्यांना गाडी आणायची इथे, तर किती वेळात गाडी सर्वसाधारण होऊन जाईल आणि कसं काय असेल? गाडी तर सगळीच देतात. ओके. पण इथे जे काम चालतं मी गॅरंटीड सांगू शकतो की बाहेरच्यांपेक्षा वेगळं चालतं. त्यामुळे ओके, मशिनरीज कोणत्या वापरतोस, नाहीतर वेगळं काय असं तुझ्याकडे आपण म्हणतो की एक सिक्रेट आहे माझ्याकडे काहीतरी, ते काय सांगशील का आम्हाला? ह्या क्षेत्रात लागणारे जे प्रॉपर मशीन लागतात ते सगळे आहेत माझ्याकडे. ओके. व्हॅक्युम, कॉम्प्रेसर, वॉशिंगचं मशीन, ओके, फोम गन, त्याला लागणारे सगळे ब्रँडेड प्रोडक्ट्स सगळे अवेलेबल आहेत. थोडक्यात तू गाडीचं मेकअपच करून आता आपण स्टुडिओ बघितला, रॅम्प बघितला, राईट. हे आमचं वर्कशॉप. ओके, हे तिसरं आता हे वर्कशॉप. ओके. सगळ्या गाड्यांचा मेंटेनन्स चालतो. अच्छा. आता हे कसं म्हणजे काय काम कशाबद्दल प्रॉब्लेम आहे? ओके, सेटिंग चाललंय मिस्त्री. अच्छा अच्छा. ती गाडी इंजिन कामासाठी आलेली, त्याचं झालेलं आहे काम. अच्छा, तिचं इंजिन कामासाठी. ओके. हे आपले कामगार करतात प्रॉपर. हो, तू कधीतरी असतो याच्यात? तिथं प्रत्येक कामासाठी वेगळी माणसं आहेत. वायरिंग साठी वेगळे टेक्निशियन आहेत, इंजिन कामासाठी वेगळे टेक्निशियन आहेत. ओके. म्हणजे तू डिटेलिंग मध्ये सगळं म्हणजे प्रत्येक सेक्टरच्या याच्यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या माणसं. बरोबर. ओके. तर तू सांगितलंस की प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळ्या डिटेलिंग मध्ये आहे, तसंच इथं कोणकोणत्या वेगळ्या मशीन वापरल्या जातात आणि ह्या किती बाय किती मध्ये फक्त वर्कशॉप आहे तुझं? आता जो कार सेक्शन आहे, अच्छा, आपला 75 बाय 45 मध्ये फक्त कार सेक्शन आहे. अच्छा. आता आपण वेगवेगळे गाड्या केलेले आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांची कामं तिथंच चालतात. ओके ओके. आपल्याकडे अशा कोणकोणत्या वेगवेगळ्या गाड्या येतात? आपल्याकडे ऑडी, VW, स्कॉडाचं एक स्पेशल काम चालतं. अच्छा. टोयोटाचं स्पेशल काम चालतं आणि एक मिक्स मध्ये सगळ्या गाड्यांचं एक वेगळं काम. जे टोयोटा स्कोडा म्हणतो त्याच्यासाठी वेगवेगळे चालतं, तर मिस्त्री पण त्याच्यासाठी वेगळे आहेत आणि एक सेक्टरच वेगळं ठेवलं. वेगळा ठेवलं. अच्छा. तर चला आता आपण स्टुडिओमध्येच बसू, पुढची चर्चा करूया तिथं. तर सुमित, तू स्टुडिओ बद्दल डिटेलमध्ये सांगितलंस, स्टुडिओ किती बाय किती मध्ये म्हणजे काय काय मेंटेन करायला लागतं, कसं हे केलंस. त्याच्यानंतर वॉशिंग रॅम्प दाखवलंस किती बाय किती मध्ये मेंटेन केलं, काय काय मशीन वापरले जातात. तर जे नवीन चालू करणार त्यांना खरंच उपयोगी होईल असं मला वाटतं. जे नुसतं वॉशिंग रॅम्प करायचं असेल, वॉशिंग सेंटर फक्त नुसतं खोलायचं असेल, नाहीतर ज्याला फक्त आवड असते की नुसतं स्टुडिओ खोलायचं, त्याच्यासाठी एक फायदा असेल. आणि वर्कशॉप तर तू दाखवलंस. तर फिरून फिरून एक प्रश्न असतो, तू नोकरी कर नाहीतर व्यवसाय कर, तुला ऍट द एंड किती अमाऊंट आपल्या खिशात उरतीये त्याच्यावरनं माणसं जज करतात. म्हणजे वाईट वाटायला ऐकताना पण त्याच्यावरनं जज करतात. तर त्याच्याबद्दल सांगशील जरा? आता या बिझनेस मध्ये कसं आहे, तुम्ही जेवढं काम कराल तेवढा प्रॉफिट. ओके. साधारण तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट करता मटेरियल मध्ये त्याच्या 50% प्रॉफिट राहतो. ओके ओके. 50% प्रॉफिट राहतो. तरी एक लमसम अमाऊंट किती सांगशील की बाबा एवढी अमाऊंट ऍव्हरेजली म्हणजे वर्षातनं एक ऍव्हरेज पकडलीस तर महिन्याला तेवढी येतेच बाबा मला? एक वॉशिंगचं जर फक्त बघितलं आपण, एक सरासरी 50 ते 60च्या रेंज मध्ये मंथली येऊन जाईल. आता आपला हा मोटिवेट काय होता व्हिडिओच्या मागचा, की तुझा व्यवसाय जाणून घ्यायचाच आहे आम्हाला, पण त्याच्यासोबत नवीन उद्योजक येणार आहेत. जी तरुण पिढी आता आपल्याला बघतीये त्यांना असं वाटतंय की मी आता समजा कॉलेजमध्ये नाहीतर माझं आता जस्ट डिग्री झालीये, M.Com B.Com काय झालंय, त्यांना चालू करायचंय गॅरेज, ठीक आहे, पण त्यांच्यासाठी भेटत नाहीये की बाबा पैसे नाहीयेत माझ्याकडं, नाहीतर मला आता एवढं तू निर्माण केलंस, तुला मामाचा सपोर्ट होता बोलला, ते म्हणणार माझे मामा तसे नाहीयेत, मला सपोर्टच करत नाही. तर कारण भरपूर असतात आपण चालू करत असताना, त्यांना काय सांगशील तू? पहिलं तर तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचंय तिथलं नॉलेज घेणं महत्वाचं आहे. बरोबर. मागाशी बोलल्याप्रमाणे गव्हर्नमेंटच्या पण भरपूर ऑफर्स आहेत, त्याच्यावर पण अभ्यास केला पाहिजे. प्लस ज्यावेळेस आपण बिझनेस चालू करतो इथं चालू करून उपयोग नाहीये, त्याचं बाहेर मार्केटला काय चाललंय ह्याचा पण अभ्यास करणं गरजेचं असतं. त्यामुळे मार्केटला पण फिरावं लागतं. मी स्वतः इथं चालू करून मी दुसऱ्या रॅम्पवर सुद्धा नोकरी केली. ओके. म्हणजे स्वतःचा असताना दुसरीकडे तू काम केलंय, एक अनुभव की राईट
काय लेवलचं काम चालतं, हा. लोकांना काय पाहिजे, बरोबर. इथनं सुरुवात केली. ओके. ह्याला किती वर्ष झालं म्हंटल तू? आपलं 4 वर्ष झालं चालू आहे. 4 वर्ष झालं हे चालू आहे. आणि तू एक्सपिरियन्स आधी घेतलाच पहिल्यांदा, राईट? भांडवल तर भरपूर लागला असेल, मी त्या आकड्याकडे जात पण नाहीये, ठीक आहे. पण जी नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी तो पॉइंट असणार आहे. तर किती अमाऊंट मिनिमम लागेल की, आणि काहीतरी चालू करतील बाबा, वॉशिंग रॅम्पच चालू करतील, नाहीतर स्टुडिओ चालू करतील, भले बाबा त्याच्यामध्ये वर्कशॉप असेल त्यांचं, तर काय सांगशील त्यांना? सुरुवात जर करायची असेल अगदी तुम्ही 1 ते 1.5 लाखापासून वॉशिंग रॅम्प चालू करू शकता अगदी सुरुवातीला. त्याच्यानंतर तुम्ही जसं जसं पुढे जाल तसं तुम्हाला हव्या एवढ्या किमतीच्या, जसं तुमचं बजेट वाढेल, जसं तुमचा बिझनेस वाढेल, तसं तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता मशिनरी. अगदी 10 ते 15 लाखापर्यंत सुद्धा हा सेटअप जातो. ओके. सुरुवातीला तुम्ही 1-1.5 लाखापर्यंत चालू करू शकता. 1-1.5 लाखावरती चालू करू शकतात. म्हणजे जे नवीन बघतात ते तरुण, त्यांना व्यवसाय करायला काय अडथळा नाही येणार, ठीक आहे. आणि 1-1.5 लाख आय थिंक बँक लोन देऊ शकते आपल्याला, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी म्हणजे स्कीम असतील भरपूर, राईट? ओके. हे झालं आता सगळं. कस्टमरला यायचं असेल तुझ्याकडे, आता खास म्हणजे भरपूर डिटेलमध्ये बघितलंय, तू एवढं स्टुडिओ मेंटेन करतोय, तू बोलला होतास की लाईक हे ऍज अ पेशंट ट्रीट करतोय, राईट, त्या गाडीला. तर यायचंय कस्टमरला इथं तुझ्या इथं, काय सांग, ऍड्रेस आणि फोन नंबर सांगशील त्यांना तुला? मसवे रोड जो आहे तिथून जो डीमार्टला ब्रिज गेलाय, तिकडून जो माणस लागतो, जुनं माणस, त्याच्या एकदम शेजारी आपलं SK ऑटो नावाने गॅरेज आहे, तिथं सगळी कामं चालतात. सातारमधले मी बऱ्यापैकी बघितले होते, आपली गाडी सर्व्हिसिंग हे करतो, पण हे सातारमधलं एक बेस्ट स्टुडिओ असेल. आणि तरुण वयात एवढा भारी उद्योजक होणं म्हणजे ग्रेट आहे. सलाम आहे तुला भावा. थँक्यू. भेटून खरंच भारी वाटलं तुझ्याला. तर आता आपल्या चॅनलला बी सबस्क्राईब करायला हवं, कॅज्युअल चर्चेला. तर तुम्ही सांगा, म्हणजे तुमचे पण प्रेक्षक ऐकतील जरा. नक्कीच. प्रदीपशी चर्चा करून छान वाटलं. अगदी तो जो काम करतोय मला पण छान वाटतंय, ते तर गरजेचं आहे. हे नवीन मुलांसाठी चांगले आहे, यातून माहिती मिळते. आणि प्रदीप चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद. आणि धन्यवाद तुम्हाला पण. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता पुढचा कोणत्या उद्योजकाला भेटायला आवडेल, तुम्हाला कोणता व्यवसाय चालू करायचा असेल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हा व्यवसायाबद्दल माहिती सांगा मला, आपण तिथं पोहोचू. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. राम राम.